देखील काही माझ्या बहिणी मला भेटत होत्या, काही माझे बांधव भेटत होते, परंतु जागा मर्यादित असतात. मी असा दावा करणार नाही की हे चौघांच्या पेक्षा दुसरे कमी होते, कदाचित ते ताकदीनं पण चांगले होते. पण आम्हाला मागासवर्गीय समाजामध्ये तिथं आम्ही उमेदवारी देण्याचा निर्णय ज्यावेळेस घेतला, त्याच्यामध्ये आम्ही मारुती गणपत जाधव यांना उमेदवारी दिली. ते हे दे रे, माझं यादी दे रे, ती पत्रक चारचं चौघांचं दे रे. हां, मारुती गणपत जाधव हे मागासवर्गीय समाजाचे अत्यंत तळमळीनं काम करणारा आणि प्रामाणिक उमेदवार. अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडकरांनो त्याच्या आईनं कष्टाने धुणं भांडी करून त्याचं पालन पोषण केलं. धुणं भांडी करून ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर म्हणून काम करत असताना करोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यानं अनेकांचे प्राण मारुतीनं वाचवले आणि सेवा केली. एका भाजपच्या आमदारांनी सुद्धा करोनाच्या काळात आमदाराचं प्राण वाचवण्याचं काम यांनी केलं. पैशाअभावी भाजपनी त्याची उमेदवारी नाकारली, मात्र समाजासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आणि त्यामुळे आज सक्षम आणि कर्तव्यदक्ष उमेदवाराला आम्ही तिकीट दिलेलं आहे. शेवटी सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. हा बिनी भारत आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि त्याच्यामुळं हा खऱ्या अर्थाने त्या बाबतीमध्ये शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करेल. आपला ज्याच्या विरोधामध्ये मारुती जाधवच्या भाजपने दिलेला उमेदवार ह्याचं SCचं सर्टिफिकेट बाबत न्यायालयामध्ये केस प्रलंबित आहे. त्याच्या विरोधात निकाल कदाचित जाऊ शकतो, परंतु आम्ही दिलेला मारुती जाधव उमेदवार खरा खुरा मागासवर्गीय आहे, त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण नाही आहे आणि त्याच समाजाचं तो प्रतिनिधित्व करतोय. म्हणून त्याच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबवण्याचं काम आपण 15 तारखेला करावं. आम्ही काही अनुभवी दिले आणि काही नवे चेहरे दिलेले. तसंच आमच्या ॲडव्होकेट मयुरी निलेश साने ह्या उच्च शिक्षित उमेदवाराला आम्ही तिकीट दिलेलं आहे. ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामध्ये स्वर्गीय दत्ताकाका साने यांच्या सून म्हणून त्यांनी सामाजिक कार्याला जवळून अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. स्वर्गीय दत्ताकाका सान्यांचा सामाजिक वारसा हा त्यांना लाभलेला आहे आणि तो वारसा त्या पुढे नेतील. प्रभाग क्रमांक 11 मध्ये जनतेला दत्ताकाकांच्या कार्याच्या रूपाने, मतांच्या रूपाने आदरांजली व्हायची असेल आणि ही तुम्हाला संधी आलेली आहे आणि त्याच्याकरता एका उच्च शिक्षित सक्षम अशा प्रकारच्या ह्या ॲडव्होकेट मयुरी साने यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी करावं अशी माझी विनंती आहे. सत्यभामाताई नेवाळे, माजी नगरसेवक संजय नेवाळे यांच्या पत्नी, आत्ताच त्यांच्या घरामध्ये काही दिवसापूर्वीच दुःखद अशा प्रकारची घटना घडली. समाजसेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळालेला आहे. तसेच त्या सदाशिव अण्णा नेवाळे यांच्या भाऊजाई आहेत. नेवाळे कुटुंबांनी देखील हा सामाजिक वारसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत. समाजाची निष्ठेने सेवा करतात, ह्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. म्हणून आमच्या सत्यभामा नेवाळ्यांना आपण त्यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी लाडक्या बहिणींना द्यावी. नारायणराव भैरवडे हे तर सर्व परिचित आहेत, अनुभवी कार्यकर्ते आहेत. श्री स्वामी समर्थ मंडळ आणि मंदिराच्या माध्यमातून गेले 13 वर्ष आमचे नारायणराव भैरवडे हे समाजहितासाठी काम करतायत. श्री स्वामी समर्थ मंदिरवाले काका म्हणून शहरामध्ये ते परिचित आहे. 4 वेळेला नारायणराव भैरवडे हे नगरसेवक झालेले. त्यांनी पिंपरी चिंचवडकरांची निष्ठेने सेवा केली. या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर ते पुढेही काम करतील आणि म्हणून एक अनुभवी तिथं असला पाहिजे. एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचा कारभार करायचं म्हटलं
तर त्याच्यामध्ये कुठली अडचण येता कामा नये म्हणून आम्ही नारायणराव बैरवडेंना आणि तुमच्या भाषेत काकाला त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. ह्या चौघांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, एकंदरीतच तुम्ही अनेक वर्ष मला संधी देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यावर ह्या भागातले प्रश्न काय आहेत, ह्या भागातल्या अडचणी काय आहेत, ह्या देखील मी समजून घेत असतो. शेवटी आईच्या पोटातनं कुणीच शिकून येत नाही, अनुभवातनंच माणूस शिकत असतो. अनुभवातनंच माणूस लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून या प्रभागामध्ये ही जी काही घरकुल योजना आहे, शिवतेजनगर, शरदनगर, पूर्णानगर, नेवाळे वस्ती, कृष्णानगर, फुलेनगर, हा परिसर ह्याच्यामध्ये येतो. सर्व परिसरामध्ये बैठकी घरं, कॉलनी आणि सोसायटी असा मिश्र प्रभाग म्हणून आम्ही प्रभाग क्रमांक 11कडे बघतो. 2008मध्ये ज्यावेळेस तुम्ही 25 वर्ष माझ्याकडे सूत्र दिलेली होती तेव्हा का गाड्याच गजर वाजला. आता आम्ही 1 अलार्म आणि 5 काम. कुठली 5? उद्याच्याला पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही आणा. 15 तारखेला घड्याळाचं बटन दाबा. मी 1 अलार्म आणि 5 कामं, कुठल्या कामाला मी प्रथम प्राधान्य देणार आहे ह्या माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, माझ्या भावंडांना सांगतो, माझ्या सहकाऱ्यांना सांगतो. नळाद्वारे दररोज माझ्या पिंपरी चिंचवडकरांना मी पाणी देणार. मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं ते करून घेणार. मला अनुभव आहे, मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला वादा निभावणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं पहिलं अलार्मचं काम हे मी करणार. दुसरा अलार्म तुम्ही वाजवला की ट्रॅफिक मुक्त, खड्डे मुक्त पिंपरी चिंचवडचा परिसर मी करून टाकणार. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. आपल्याकडं तेवढा निधी निर्माण होऊ शकतो. ते 25 वर्ष मी महाराष्ट्राला दाखवलंय, तुम्हालाही दाखवलंय. तिसरा अलार्म हा नियमित स्वच्छता. आपलं सर्वांचं शहर हे रोज स्वच्छ झालं पाहिजे. जसं आम्ही आपलं स्वतःचं घर स्वच्छ करतो त्या पद्धतीनं हे तिसरं काम आम्ही करणार. चौथं, हायटेक आरोग्य सुविधा. तुम्ही पाहिलं मगाशी मी बोलत असताना त्याच्यामध्ये मारुती जाधवचं पण सांगितलं. हायटेक आता जग इतकं पुढं चाललेलं आहे, वेगवेगळी मशिनरी निघती. चांगल्या प्रकारे माझ्या पिंपरी चिंचवडकरांची आरोग्याची सेवा देता आली पाहिजे आणि त्याकरता आम्ही हायटेक आरोग्य सुविधा देणार. आणि 5वं, प्रदूषण मुक्त पिंपरी चिंचवडचा परिसर. आज मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. एवढं ड्रेनेजचं पाणी नदीला चाललेलं आहे. आपल्या इथनं जाणारी इंद्रायणी, आपल्या इथनं जाणारी पवना, आपल्या इथनं जाणाऱ्या वेगवेगळ्या नद्या ह्या खराब होत आहेत. मासे तिथं जिवंत राहत नाही. खालच्या लोकांना खराब पाणी प्यावं लागतं. आपण मात्र पवनेचं आणि बाबा आस्केटचं पाणी पितोय. पण त्याचंही नियोजन 9 वर्ष ज्यांच्याकडे कारभार आहे त्या कारभाऱ्यांना करता आला नाही. भ्रष्टाचाराने तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडला पोखरलं. अक्षरशः कर्जबाजारी केलं. पिंपरी चिंचवडकरांनो, प्रभाग क्रमांक 11 मधल्या माझ्या बांधवांनो, मी कर्ज न काढता 25 वर्ष ह्या शहराचा विकास केला. ग्रेड सेपरेटर केले, फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, रस्ते रुंद केले, सर्व्हिस रोड दिले, क्रीडांगणं केली, उद्यानं केली, गरिबांच्या करता व्हर्टिकल इमारती बांधल्या. त्याच्या संदर्भामध्ये पाणी जेवढं पाहिजे होतं ते पवनेचं पाणी कमी पडायला लागल्यावर भामास्केटच्या पाण्याचे त्या ठिकाणी आपण परवानगी दिली. कारण ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत तुमच्या. तुम्ही इथं राहताय, तुमची भावी पिढी ही त्याच्यामध्ये नशीबवान ठरली पाहिजे. त्यांना शिक्षणाची दालनं उघडून दिली पाहिजे. त्याकरता प्राधिकरणामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या चांगल्या संस्था, शिक्षण संस्था आम्ही आणल्या. आपल्या इथली लोक, मी ज्यावेळेस खासदार झालो 91 साली,
इथनं लोक काम करायला यायची आणि राहायला पुण्याला जायची. मी ठरवलेलं होतं इथं राहण्याची अशी व्यवस्था करायची, इथं शिक्षणाची अशी व्यवस्था करायची, इथं मॉल असतील किंवा ज्या खरेदी करावी लागतात त्या बाबी असतील की माझ्या पिंपरी चिंचवडकरांना पुण्यामध्ये जावंसं पण वाटता कामा नये. त्या मूलभूत गरजा माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मिळाल्या पाहिजे असं काम आम्ही 25 वर्षामध्ये केलं. आणि म्हणून आज मला मागं नारायणराव आणि बाकीचे माझे सगळे सहकारी सांगत होते, दादा अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या, CBSEच्या शाळा सुरू झाल्या, आम्ही काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये केल्या. मराठी तुमची माझी मातृभाषा आहे, ती तर आलीच पाहिजे. परंतु जगाच्या पाठीवर तुमची माझी मुलं जर जायची असतील तर त्यांना इंग्रजी पण आलं पाहिजे. त्याकरता आपण ह्या भागामध्ये तशा पद्धतीनं काम करणार आहोत. तुम्ही फक्त उद्याच्या 15 तारखेला घड्याळाचं बटन दाबण्याचं काम करा. गोरगरिबांच्या पण मुलांना CBSE स्कूलचं शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण त्याच्यातनं मार्ग काढू. मित्रांनो, एवढंच नाही, 2008ला इथं आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका आणि त्याच्यामुळं कुठली कामं उद्याचे काही वर्ष डोळ्यासमोर ठेवून करायची. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, पवारसाहेब केंद्रामध्ये होते. पवारसाहेब केंद्रामध्ये असताना तिथं आम्हाला डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि त्यावेळेस जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन JNNURM अशा पद्धतीचा कार्यक्रम आला. देशाकरता आला, अनेक शहरांच्या करता आला. त्याच्या अंतर्गत आम्ही चिखली सेक्टर नंबर 17/19 नेवाळ वस्ती या ठिकाणी 6720 घरांची निर्मिती करण्याची योजना आखली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकाळात ही योजना आखली. योजना पूर्ण झाल्यानंतर माझ्या त्या लाभार्थ्यांना वेळेत घरं मिळावीत, ती मिळाली नाही. यामध्ये अनेक गैरप्रकार झाले, भ्रष्टाचार झाला, काही निकृष्ट बांधकामं झाली. त्याचबरोबर लाभार्थ्यांना घरं मिळवून देण्यासाठी अनेक दलाल हे सक्रिय झाले. अशा तक्रारी आल्या आणि त्याच्यातून जे आत्ताचे राज्यकर्ते होते त्यांनी त्याचं वाटोळं केलं. म्हणून आपल्याला कारभारी बदलायचं आहे. आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही विकास करणारी माणसं आहेत, आम्ही पिंपरी चिंचवडचा सर्वांगीण भलं करणारी माणसं आहेत. ह्या प्रभागात गटारीमधनं पाणी रस्त्यावर वाहतं, ड्रेनेजच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. असं असताना देखील प्रभाग क्रमांक 11मध्ये ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर का येतं याचा कधी विचार ज्यांच्या हातामध्ये पिंपरी चिंचवडची सूत्र आहेत त्यांनी केला? कारण 2017मध्ये जनतेने बाहेरच्या प्रभागातून आलेले नगरसेवक केले. याही निवडणुकीमध्ये बाहेरचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्याचा उल्लेख मगाशी नारायणराव बहिरवडेंनी केला. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, प्रभागाची तळमळ असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून तुम्ही द्या. तुमची कामं वेळेमध्ये मार्गी लागतील. आणि म्हणून हे चारी तुमच्या प्रभागातले, तुम्ही घड्याळाचं बटन दाबा, हे तुमची कामं करतील आणि त्यांच्यावर देखरेख हा अजित पवार करेल. तुम्हाला त्याच्यामध्ये देखील मदत होईल. घरकुल वसाहतीमध्ये आज भाजी मंडई नाही आहे, पोलीस चौकी नाही आहे, अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी, दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होते, अस्वच्छता, दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे घरकुल वसाहत, यामुळे इथले नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत. महापालिका टॅक्स मात्र भरपूर घेते. महापालिकेच्या परिसरामध्ये मूलभूत सुविधा देणार नसाल तर आमच्या घरकुलवासियांचा टॅक्स हा माफ केला पाहिजे. एक तर टॅक्स तरी माफ करा किंवा आम्हाला सुविधा तरी द्या. ह्या परिसरामध्ये स्पाईन रोडच्या चौकामध्ये मला काही माझ्या लाडक्या बहिणी भेटल्या, काही माझे बांधव भेटले. ते म्हणले चुकीच्या ठिकाणी दारू विक्रीची दुकानं त्या ठिकाणी ठाकलेली आहेत. त्या ठिकाणी मद्यपी स्पाईन रोडच्या मध्यभागी उघड्यावर टाकत बसतात. त्यामुळं विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींना त्रास होतो. माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मुली ये जा करतात, मान खाली घालून त्यांना तिथं वावरावं लागतं. हा परिसर
कशा पद्धतीचं चित्र दिसतं? जिथं अशा पद्धतीनं प्यायला परवानगी देतात, गोव्यामध्ये काही भागामध्ये तशा प्रकारचं चित्र दिसतं, तसं चित्र आपल्या इथं बनलेलं आहे. पोलीस प्रशासन देखील ह्याच्याकडं गांभीर्याने पाहत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींना हप्ते मिळतात, तेही मूग गिळून गप्प बसलेले. तुम्ही माझ्या हातात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सूत्र द्या, हे बार त्या ठिकाणी बंद करून दाखवेल. तुम्हाला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो विचार आहे, निर्वस्ती समाज निर्माण झाला पाहिजे, त्या वारकरी संप्रदायाच्या विचारांनी आपण एकमेकाला सहकार्य करू. ती ताकद तुमच्या पवित्र मतामध्ये आहे आणि तेच सांगण्याच्या करता मी आज रात्रीच्या वेळेला तुम्हाला भेटायच्या करता आलेलो आहे. आज भविष्यात जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे, शरदनगर येथे 5 कोटीचा अंडरपास बनवला. काय परिस्थिती आहे? त्याच्यामध्ये 2-4 चाकी गाड्या समांतर प्रवास करण्यासाठी अंडरपास बांधायला हवा होता. मात्र स्वामी विवेकानंद अंडरपाससाठी 5 कोटीपेक्षा जास्त खर्च केला. तो केवळ नागरिकांना दुचाकी गाडीसाठी वापर करण्यासाठीच का? अशी उदाहरणं कितीतरी देता येईल. मी माझ्या काळामध्ये जे फ्लायओव्हर केले, जे अंडरपास केले, जे सबवे केले, तिथं कुठंही अडचणी येऊन दिली नाही. मी फार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, मला त्याचं ज्ञान नाही आहे, पण मला काम कसं करून घ्यायचं ह्याचं ज्ञान आहे आणि त्या पद्धतीनं प्रशासनावर माझी पकड असल्यामुळं आपण ती कामं केली. आपले 5 कोटी रुपये पाण्यामध्ये घालण्याचं काम यांनी केलं. ह्या प्रभागाच्या मधून स्पाईन रोड गेलेला आहे. सकाळ संध्याकाळ साने चौकात येणारे स्पाईन रोड चौक आणि घरकुल चौकात वाहतूक अतिशय मोठा प्रश्न तिथं निर्माण होतो. चुकीच्या पद्धतीनं सिग्नल व्यवस्था बसवलेली आहे, त्याच्यामुळं वाहतुकीची कोंडी होते. हे चौघांना तुम्ही निवडून द्या, महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये द्या, मी हा प्रश्न तुमचा सोडून दाखवेन. पावसाळा असो उन्हाळा असो, या भागातील विद्युत पुरवठ्याच्या समस्या कायम आहे. अंतर्गत केबलचं काम व्यवस्थित न झाल्यामुळं नेहमी वीज पुरवठा हा खंडित होतो. याचा परिणाम माझ्या इथल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतच होतो. परंतु ह्या भागामध्ये जे शाळेमध्ये विद्यार्थिनी जातात, त्यांच्या भविष्यावरती देखील होतो. ह्याला जबाबदार कोण? का तर काम काढलं, 5 फूट आतमध्ये केबल टाकायला पाहिजे होती. ह्यांच्याच बगलबच्च्यांनी काम केलं, घेतलं आणि केलं आणि अवघ्या 1.5-2 फुटावरती केबल गाडली. कसं काम चांगलं होणार? कामाचा दर्जा यांना 9 वर्षामध्ये टिकवता आलेला नाही. म्हणून मी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर मतं मागायला आलेलो आहे. कारण हे शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं मी गेले 25 वर्ष तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर पाहिलेलं आहे. ह्या शहराचा शिल्पकार कोण हे इथल्या लोकांना विचारा, ते कुणाचं नाव घेतात ते पहा. बाकीच्यांनी ह्या शहराला लुटण्याचं आणि भ्रष्टाचार माखण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. काही राजकीय नेतृत्व स्वतःच्या स्वार्थाकरता अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी मार्गाकडे घेऊन जात आहेत. मुलांचं भविष्य घडवण्याच्या ऐवजी बिघडवण्याचं काम काही लोक करतात. तुम्ही शुद्ध नागरिक आहात, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोण आपल्या मुलांना बिघडवण्याचं काम करतायत, अल्पवयीन मुलांना. कारण काय होतं, कायदा असा आहे की तो सज्ञान नसेल तर त्याच्यावर जो काही गुन्ह्याची कलमं टाकता येतात ती टाकता येत नाही. त्याकरता मी मधी अमित शाह साहेबांना पण विनंती केली की मधी जे कायदे आपण बदलले त्याच्यात काही बदल करण्याची गरज आहे. ह्या अल्पवयीन मुलांच्या करता पण काही कायदे केले पाहिजेत आणि त्यांनी जर चुका केल्या तर त्याच्यात कायद्याचा बडगा हा त्यांना दाखवला गेला पाहिजे. त्याकरता अमित भाई मला म्हणाले की मी काहीतरी त्याचा विचार करतो. सामान्य नागरिकांच्या करता इथं बांधलेल्या घरकुला योजनेच्या अनेक इमारती बांधकामाचा दर्जा खराब असल्याच्या तक्रारी आहेत. मंजूर झालेल्या घरांच्या परस्पर विक्री आणि भाड्याने देणे असेही गैरप्रकार या भागामध्ये घडतात. त्याची चौकशी केली पाहिजे. त्याकरता तुम्ही आमच्या हातामध्ये ती सूत्र द्या.
आम्ही त्या ठिकाणी ते करून दाखवू. आम्ही मागं 25 वर्ष दाखवलंय काम करून. आता मधी 9 वर्ष आम्ही नव्हतो. तुम्ही माझ्या 25 वर्षाची आणि आत्ताच्या 9 वर्षाची तुलना करा, तुम्हालाच कळेल की अजित पवार आणि त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी कामं करत असताना आशिया खंडातल्या श्रीमंत महानगरपालिकेला कर्जामध्ये न लोटता कामं करून दाखवली. यांनी ठेवी मोडल्या, कर्ज त्या ठिकाणी केलं आणि कामं दर्जेदार केली गेली नाही. ह्या अशा पद्धतीचा याचा कारभार आहे. तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या भागातला प्रॉपर्टी टॅक्स. चिखली घरकुलमधील रहिवाशांना 10 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करावा अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. 500 चौरस फुटापेक्षा कमी असलेल्या घरांना टॅक्स माफी अंतर्गत टॅक्स माफ करावा यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून मार्ग काढणार आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी तुम्हाला जाहीरपणे लाडक्या बहिणींनो त्या बाबतीमध्ये तुम्हाला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. 92 साली पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, अजित किती उशीर झाला तरी हे बिल पास झालं पाहिजे. रात्री 3:30ला आम्ही बिल पास केलं. त्यामुळं आज आमच्या बहिणी लाडक्या ह्या पदाधिकारी होत असताना, नगरसेवक नगरसेविका होत असताना दिसत आहेत. ह्याही गोष्टीची आपण जाणीव ठेवा. आणि हे राज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे. इथं गरीब वर्ग राहतोय, जो 500च्या वर फ्लॅट असणारा राहणारा त्याची परिस्थिती बरी आहे, त्याच्यावर ते टॅक्स भरतील. पण राज्य कारभार हा गरिबाकरता करायचा असतो आणि इतरांना सोयी सुविधा उत्तम पद्धतीने द्यायच्या असतात सर्वांना. तशा पद्धतीनं आम्ही करू हा शब्द मी आजच्या दिवशी तुम्हाला देतो. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. रस्त्याच्या साफसफाईमध्ये बंधू भगिनींनो एवढे माणसं दाखवतात आणि पैसे काढतात. स्वच्छतेच्या करता एवढे कामगार लावलेत असं सांगितलं जातं आणि कोट्यवधी रुपयाचा मलिदा लाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आज दुपारी मी काही लोकांना भेटण्याच्या करता शिष्टमंडळ मला आली होती, तेव्हा मी कलासागर अशोकराव भोसलेंचं हॉटेल आहे तिथं बसलेलो होतो. तिथं मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा करणाऱ्या महिला तिथं मला भेटायला आल्या. म्हणलं काय झालं? त्या म्हणल्या की दादा आम्हाला आता रात्रीची ड्युटी लावली. काय ड्युटीचे वेळ आहे? रात्री काहीतरी 10 ते 6 ना? एक 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 ताई ताई 1 मिनिट. अगं लाडकी बहीण बस बस, तुझा लाडका भाऊ बोलतोय बस. 10 ते सकाळी 6 अशी काहीतरी त्यांना वेळ लावली. अरे रात्री महिलांना रात्री 10 ते 6 उद्या त्यांचं संरक्षण करण्याचं जर काम काही प्रसंग बाका आला तर कोण संरक्षण देणार? काय परिस्थिती आहे? काय चाललंय इथं? कुणाचं लक्ष नाहीये. सावळा गोंधळ चाललाय. अरे यांच्या घरात आया बहिणी आहेत का नाही? तुम्ही रात्री 10 ते सकाळी 6 त्या ठिकाणी काम लावताय. ज्यांनी निर्णय घेतला तो स्वतःच्या घरातल्या महिलेला रात्री 10 ते 6 पाठवेल बाहेर? ही पद्धत आहे मित्रांनो. मी पोटतिडकीने का तुमच्याशी बोलतोय की हे सगळे जे काही आपल्या नागरिकांच्या बद्दल चुकीचे निर्णय झालेले आहेत हे आपल्याला बदलवायचे. ते तुमच्या हातात आहे. ते 15 तारखेला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं तर ते होऊ शकतं. पॅनल टू पॅनल मतदान करा. अजिबात त्याच्यामध्ये बदल त्या ठिकाणी करू नका. माझी तुम्हाला सांगणं आहे, त्या भोसरीमध्ये शीतलबाग म्हणून एक पूल आहे, माहिती घ्या. बंधू भगिनींनो 70 लाखाचा पूल असताना अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून 1-0 वाढून तो पूल 7 कोटी केला आणि मलई खाण्याला सुरुवात केली. ज्यांनी भ्रष्टाचाराचा श्री गणेशा केला तिथेच भ्रष्टाचारी राक्षसाचं धन करण्याची
ही यंदाची महानगरपालिकेची निवडणूक आहे. करोडो रुपये आपले वाया गेलेले आहेत. कामाचा दर्जा नाही. तो शीतल बागेमध्ये झालेला पूल त्याच्यावरून लोक पण जात नाही. शहरात स्वच्छ, स्मार्ट, प्रदूषण विरहित, वाहतूक कोंडी मुक्त आणि पारदर्शक कारभाराचं शहर बनवण्याच्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त इथला कारभार करण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्या. आम्ही आता तुतारी आणि घड्याळ एकत्र येऊन तुमच्या समोर आलेलो आहे. अनेक लोक मला सांगायची की दादा ह्याच्यातनं मार्ग काढा. आम्ही मार्ग काढला, आता तुम्ही बटन दाबायचं काम करा. त्या पद्धतीनं माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे आणि त्या प्रकारे तुम्ही कराल अशी मला खात्री आहे. मित्रांनो, इतर पण निवेदन फेडरेशन ऑफ घरकुल सहकारी गृहरचना संस्था, घरकुल चिखल स्पाईन रोड तर सोसायटीला ना हरकत दाखला मिळण्याबाबत असे काही निवेदनं मला नागरिकांनी दिलेली आहेत. आत्ता सध्या आचारसंहिता असल्यामुळं मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आपण काही काळजी करू नका. ह्या प्रभाग नंबर 11 आणि शेजारचा प्रभाग नंबर 1 हा चिखली गावचा भाग आहे. या दोन्ही प्रभागाच्या रखडलेल्या विकासासाठी ग्रामस्थांना, नागरिकांना ग्रामसभा घ्यावी लागली. हे आपलं दुर्दैव आहे. वास्तविक कामं अशी करायची असतात. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, मी सकाळी 6ला कामावर साईटवर जाणारा कार्यकर्ता आहे. मी पहाटे 5ला उठतो. मला आळस हा माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. मी अतिशय झपाटल्यासारखं काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की घड्याळाचं बटन दाबा, मग अजितदादाचा वादा होईल. मित्रांनो, ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की होय बाबा होय, ह्याचं बटन कुठल्या बूथवर आहेत सांगा रे, त्याचं बघतोच कुठली बटन दाब. मित्रांनो, बंधू भगिनींनो, ह्यांनी कर्जाच्या खाईत तुमच्या माझ्या महानगरपालिकेला लोटत असताना अक्षरशः महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या. आज आता इथं नारायणराव भरवडे त्यांनी अनेकदा प्रतिनिधित्व केलेलं आहे. स्वतः नेवाळे पण आहेत. त्याच्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचं आपलं डिपॉझिट व्हायला पाहिजे होतं, परंतु आपलं डिपॉझिट कमी करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. का तर ह्यांना विजन नाही आहे आणि त्याकरता आपल्या जे काही दायित्व आपल्यावर वाढवलेलं आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. मी सगळं हे म्हणजे माहितीच्या अधिकारातनं कागद घेतलीत आणि त्याच्यावर मी बोलतोय. साधारण 17 पासून आत्तापर्यंत 9 वर्षात आपल्या महानगरपालिकेने जे बजेट सादर केलं त्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. 60,000 कोटी रुपये ह्या 9 वर्षामध्ये अर्थसंकल्पात एकूणतरी त्यांनी मांडले. 30 ते 32% त्या बाबतीमध्ये आस्थापना खर्च असतो, म्हणजे पगार आणि हे सगळं. त्याच्याकरता 20,000 कोटी रुपये मी सोडले. 40,000 कोटीची कामं दाखवा ना. 9 वर्ष तुमचा कारभार आहे, तुम्ही कारभारी म्हणून काम केलंय. त्या 40,000 कोटी गेले कुठं ह्याच्याबद्दलचं उत्तर ते त्या ठिकाणी देऊ शकत नाही. ह्यांच्या कारकिर्दीमध्ये स्टँडिंग कमिटीच्या चेअरमननी भ्रष्टाचार केला. अँटी करप्शननी त्याला पकडला आणि त्याला अटक केली. ही परिस्थिती या लोकांनी आपल्यावर आणून ठेवली. महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलं. मनपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला अटक व्हावी लागली. आपल्याला माहिती नाही, महानगरपालिकेतले चांगले अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेतात. त्याच्यामध्ये शहर अभियंता इतका चांगला अधिकारी. मी माहिती घेतली का त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ज्यांच्या हातात महानगरपालिकेचे सूत्र आहेत त्यांच्या बगलबच्च्यांनी त्यांना चुकीचं काम करण्याच्या करता सह्या करायला भाग पाडलं. त्यांनी सांगितलं हे माझ्याकडनं होणार नाही. उद्याच्याला चौकशा झाल्या तर मी त्याला जबाबदार होईल.
माझ्या मुलाबाळांचं नुकसान होईल, माझ्या संसाराचं वाटोळ होईल आणि त्याने शेवटी वैतागून स्वेच्छानिवृत्ती घेतली. अशा काळामध्ये ही परिस्थिती लोकांच्यावर दबावाचं राजकारण, दमदाटीचं राजकारण, उद्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं प्रलोभनं दाखवली जाती. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा. कारण ह्यांना चटक लागलेली आहे. ही चटक जर त्यांची आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला बदल करावा लागेल. जर हे शहर पुन्हा एकदा त्या बाबतीमध्ये वरच्या ठिकाणी न्यायचं असेल, चांगल्या पद्धतीनं या शहराला पूर्वीचे दिवस दाखवायचे असतील, तर मित्रांनो, माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की काही करा, पण घड्याळाशिवाय दुसरं कुठं बटन त्या ठिकाणी दाबू नका. आमची युती झालेली आहे. काही ठिकाणी आमचे उमेदवार तुतारी घेऊन पण उभे आहेत आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की ह्याबद्दल आम्ही उभ्या केलेल्या ज्या भागामध्ये आम्ही आमच्या युतीचे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना तुमचं पवित्र मत देऊन आम्हाला उद्याच्या 5 वर्षाच्या करता संधी द्या. मी त्या संधीचं सोनं करून दाखवेल हा शब्द माझ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या भावंडांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.